चेंज, बदल ही किती विचित्र गोष्ट आहे ना. नको वाटते कधी कधी. कारण कारण प्रत्येकाला आपला कम्फर्ट झोन इतका प्रिय असतो ना की तो सोडवतच नाही. पण हीच गोष्ट खूप महत्वाची आहे. इट्स रिअली इम्पॉर्टंट. समजूत घालतोयस ना माझ्या मनाची तयारी करतोयस ना. बदल, चेंज या गोष्टींवर जेव्हा आजकाल माझ्याशी माणसं बोलायला लागतात, मला कळतं की गाडी लग्नाच्या रुळावर येणार. पण आपण आपल्या आयुष्यात बदल होणार आहे हे जितकं लवकर आपल्या मनाला सांगू ना तितकं सोपं होत जातं पुढे सगळं. पण मन जर ऐकायलाच तयार नसेल तर समजूत काढायची त्याची. इतकं सोपं असतं का रे मनाची समजूत काढणं? ज्या मनाला पहिल्यापासून ठराविक गोष्टींची सवय असते तिला अचानकपणे सांगायचं की उद्यापासून सगळं बदलणार आहे, सगळं हळूहळू विसरून जा. जे मन छोट्या छोट्या गोष्टी अगदी अलगदपणे सांभाळून ठेवतं त्याला आपण काय सांगणार की तुला आता फार मोठ्या बदलाचा सामना करावा लागणार आहे. जुन्या आठवणींचा कप्पा बंद करून ठेव. तुला खूप सोपं आहे हे सगळं म्हणणं, कारण तुला काहीच फरक पडणार नाहीये. असं वाटतं तुला? मला काहीच फरक पडणार नाही. माझं जग तेच असणार आहे. मानसिक फरक मला सुद्धा पडणार. त्याचा परिणाम माझ्यावर सुद्धा होणार आहे आणि तो टप्प्याटप्प्यावर होणार आहे. म्हणजे मी घरून कुणाला पिक करायचं, मोनिका बरोबर भांडण झालं तर माझी समजूत कोण घालणार, माझी बाजू कोण घेणार, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर मला विचार करावा लागणार आहे. पण त्याच वेळेला दुसरं मन म्हणतं की आता कशाला हा विचार, नसताना काय होईल ह्यापेक्षा आपण एकत्र असताना काय होऊ शकतं याचा विचार कर. मग आणखी एक कप कॉफी? ऑफकोर्स, व्हाय नॉट. तंबी? हा, तुझ्या जुन्या स्टाईलने. गीता, जरा जपून ये ग बाई. काकी आले, एक मिनिट. अरे एकटा पडल्यासारखं वाटतंय ना. असंच होतं रे, असंच होतं. तुझं काय, माझं सुद्धा असंच झालंय. या खाण्यापिण्याच्या बाबतीत त्या पणतीनं असा काही उजेड पडलाय की सगळं घर असं नुसतं उजळून निघालंय. काय आहे, सगळं स्वतःच करून घ्यायला लागतं. हा, तू सुद्धा तेच कर. चला रे, ते आता मॅडमच्या आंघोळीची तयारी चालू आहे. मालिशवाल्या बाई पण आले आहेत. मी बघून येतो जरा तयारी कुठपर्यंत आली येते. आलोच. बोला आजोबा. तुम्ही बिझी नाहीत ना? नाही, बोला. नाही, काही नाही. आज सलीलच्या आईचा फोन आला होता. त्या म्हणत होत्या की आज मानसीच्या लग्नाचं बोलायला येऊ का म्हणून. हॅलो हॅलो हॅलो. हा आजोबा, ते तुमचा आवाज येत नव्हता, आता येतोय, बोला. मी म्हटलं लग्नाची बोलणी करायला आम्ही एकटेच असणार ना, म्हणून मग तुम्ही आणि मोना दोघा आलात तर बरं होईल. हा ठीक आहे. मी आई आणि बाबांनाही सांगतो, म्हणजे त्यांना अनुभवही आहे आणि मानसीला ते आपली मुलगीच मानतात.
तसं झालं तर चांगलंच होईल. ठेवू फोन? हो. काय? काय चला, कामं संपत आली. मी आज कुठली काही कॉम्प्लिकेशन्स नाहीत, कुठल्याही सर्जरीज वगैरे नाही आहेत. देव करो आणि आता कुठली इमर्जन्सी नको यायला. नाही येणार. हे बघ ना, कारण बारशाच्या दिवशी आपण तिघही इथे नसणार, त्यामुळे ज्या काही छोट्या छोट्या टेस्ट आहेत, मला असं वाटतं ती सगळी कामं आपण लवकरच उरकून टाकू. हो आत्या. हा, आणि बाय द वे, आज संध्याकाळी तू इथे आहेस ना? आज संध्याकाळी मानसी, आज कुठेही जाऊ नकोस, कारण आज इथे सुद्धा प्रेशर आहे. म्हणजे कामं संपत जरी आलेली असली तरी संपलेली नाहीयेत ना. काय आपल्याला उत्साह असला काय किंवा नसला काय तरी आपली स्वतःची कामं बाजूला ठेवावीच लागतात. मी आलेच. हॅलो. काय ग, बिझनेस ना मानसी? नाही नाही, बोला ना. काय बोलू, सकाळपासून मला चैन पडत नाही. का, काय झालं? असं वाटतं की संध्याकाळ यावी पटकन, आणि असं वाटतं की संध्याकाळ येऊच नाही. काय झालं, म्हणजे कुठलं टेन्शन आहे का? हा, एकाच गोष्टीचं टेन्शनही आहे आणि त्याच गोष्टीचा आनंदही वाटतोय. नक्की काय झालंय ते सांगा ना. काय नाही, मुलीच्या लग्नाची बोलणी करायला चाललोय ना आज. काका. अगं खरंच, या असल्या गोष्टीचा अनुभव नाही मला, कारण आमच्याकडे विक्रांत मुलगाच माझा. काय बोलणी करणार, म्हणजे बोलणी अशी काही झालीच नाही. नक्षत्र सारखी सून घरी येणार होती, काय बोलायचं. यावेळेस तसं नाही ना, इथे मुलगी घर सोडून जाणार आहे, फरक पडतो. काय आहे, देणं घेणं, मानपान, या सगळ्या छोट्या गोष्टी असतात, होऊन जातात, थोडं इकडे थोडं तिकडे. पण सगळ्यात महत्वाचं असतं ना, ते आमची मुलगी आम्ही तुम्हाला देतो हे न बोलता सांगणं. का ग चाललीस एवढ्या लवकर तू? काका. माझ्याशी कोण गप्पा मारणार? काका, तुम्ही नका ना असं बोलू. मी काय उद्याच लग्न करून नाही जाते. हे बघ, मी तुला फोन अशासाठी केलाय की तुला जे काय लग्नाच्यासाठी, लग्नाच्या वेळेला, लग्नाच्या आधी, नंतर जे काय मागायचं असेल, सांगायचं असेल, ते आधी मला सांग. म्हणजे जेव्हा मी बोलणी करायला बसेन तेव्हा मी तुझ्या बाजूनी बोलेन, तुला हवं ते मागून घेईन, कळलं? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, असं पटकन लग्न होऊ देणार नाही, अडवूनच धरेन त्यावरनं. तुझं लग्न व्यवस्थित थाटामाटात एकदम झाकभाग असं झालं पाहिजे. एका बापाचा शब्द एका पोरीला, लक्षात ठेव. चल बाय. बाय. बारशाचं प्लॅनिंग काय होऊन जाईल, पण ज्याच्यासाठी करायचं त्या नावाचं काय? अरे, आणि विक्रांतचं काय बाबा, त्याला काय वाटतंय? आजी, आपण विक्रांतना विचारत बसलो ना तर नाव शोधता शोधता ती 1 वर्षाची होऊन जायची. पण नाव मात्र नानू मामाच ठरवणार. तो त्याचा प्रांत आहे, कारण त्याला अनेक मैत्रिणी आहेत, नावं चांगली असतील. म्हणजे काय काय म्हणायचंय काय तुला? ए, थांब थांब थांब. मधू म्हणत होता की तुझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांची छान छान नाव आहेत, त्याही सुचवू शकतात, हो की नाही रे? मला तेच म्हणायचंय. अरे, नावाचं सगळ्यांनीच मनावर घ्या, सुचवा ना नाव. हो ना, सगळ्यांनी सुचवली की आणखी नवीन नवीन नावं मिळतील नाही का? मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे सहज डोक्यात आलं, आपण छकुलीचं बारसं आणि मानसीचा साखरपुडा एकत्र केला तर काय ग मोनिका? वा, उत्तम कल्पना आहे. म्हणजे काय आहे, खर्च वाचेल. अरे, पण जिचा साखरपुडा आहे तिचा विचार घ्यायला नको का? हा, हे बरोबर.
ती इथे नसताना परस्पर निर्णय कसा काय घेता? काय ग मोनिका, तुला काय वाटतं? हो, म्हणजे मी तर म्हणते साखरपुडा काय, लग्न सुद्धा करून द्यायला तयार आहे मी. मानसीला तर आपण विचारूच या. मीच विचारेन. पण मला काय वाटतं आई, मी सलीलच्या आईंना पण विचारते आणि त्या जर हो म्हणाले तर मग काय. नाही नाही, मी काय सांगते, आपल्या घरात कुठलाही समारंभ असू दे, सगळे तयार असतात की नाही. आता इथे विजय आणि अलका सुद्धा आहेत बघा तयारीला. पण बाई अलका, तू मनावर घ्यायचं हं, नाही तर देशपांड्यांना आपल्याशिवाय आहे कोण मदतीला. आणि बोलणी करताना व्यवस्थित करायची. कारण काय असतं, कधी कधी चांगली चांगली वाटणारी माणसं सुद्धा बोलणी करताना बरोबर आपला स्वभाव दाखवतात, म्हणून म्हटलं. पण आई, तशी ती माणसं चांगली वाटली नाही? हो, नाही तसं जर असलं ना तर चांगलं आहे. काय आपली मुलगी आहे, ती चांगल्या घरात जायला हवी. बरोबर. अशी जर हावरट, आधाशी, स्वार्थी अशी जर माणसं दिसली ना तर त्याला माझं नाव सांगा, बघतो एकेकाकडे. हळू नाही, म्हणजे तसं शरीर सौष्ठव चांगलं आहे आपल्या नानूचं. हा, खरं सांगू, म्हणून मला हे घर ना फार आवडतं. भरल्या भरल्यासारखं असतं, गप्पा टप्पा होतात, टिंगल टवाळ्या होतात आणि कोणीच कोणावर रागवत नाही. म्हणजे ह्या घरात मी असले ना की मला कधीच एकटं वाटत नाही. विक्रांत माझ्या बरोबर नसला तरी. अरे अरे पण मुद्द्याचं काय, बारशाचं काय? काय बोलतो सगळं शी बाबा. विक्रांत, काय झालं? काय नाही. म्हणजे बरं वाटत नाहीये का? नो, आय एम ओके. हा, बरं ऐक ना, आज संध्याकाळी आहे ना, एक काम होतं तुझ्यासाठी. संध्याकाळी मी नाहीये, देशपांडेंच्या घरी जायचंय. मानसीच्या लग्नाची बोलणी करायला येणार आहेत सलील आणि त्याची आई. ओ, अच्छा अच्छा अच्छा. नाही म्हणजे मानसीला हेच बहुतेक मला सांगायचं होतं, पण मी तिला काही बोलूच दिलं नाही. गोष्टी इतक्या पटापट घडतात ना. म्हणजे बघ ना, ती आत्ता आपल्याकडे आहे आणि तिला लग्नासाठी मागणी येते आणि तिचं लग्नही होतंय. मला अजूनही वाटत नाहीये की तिचं लग्न ठरतंय म्हणून. खरं तर मला असं वाटत होतं की नाही, काही नाही. मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. तिच्या करिअरचं पुढे काय, हाच प्रश्न ना तुझ्या समोर. तू नको काळजी करू सध्या. ती हुशार आहे. इथे काय किंवा तिकडे काय, ती चांगलं काहीतरी नक्कीच करेल. तिचं नक्कीच चांगलंच होईल काहीतरी. पण तुझं काय? माझं काय? नाही, काही नाही. खरंय तुझं, तिचं खूप चांगलं होईल. ऑल द बेस्ट. सगळ्यात आधी मी दोन्ही कुटुंबांचं कौतुक करते. इतक्या दोन चांगल्या कुटुंबाचे आम्ही नातेवाईक होणार आहोत. कधी कधी मनात येतं ह्याच्या बरोबर आम्ही सुद्धा इथे शिफ्ट व्हावं. पण ह्याचं इथलं काम केव्हा संपणार हे देव जाणे. आणि आमचं बँगलोरचं घर, आमचे नातेवाईक आणि ह्याची नोकरी, सगळं काही तिथे असल्यामुळे मला असं वाटतं की आपण लग्न आणि साखरपुडा बँगलोरमध्येच करूया. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? हे आम्हालाही आवडलं असतं, पण आमच्या धाकट्या नातीचं लग्न आहे
आणि या घरातलं शेवटचं कार्य आहे म्हणून इथे झालं तर चांगलं. मी काय म्हणत होते की आपण आधी साखरपुड्याचं ठरवूया, चालेल? आणि आमच्या आई म्हणत होत्या की साखरपुडा आणि बारसं एकत्र केलं तर चालेल का? मला आवडेलच, पण ह्या मुलींचं बघा काय ते. चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाही म्हणजे कमी वेळ असला तरी तयारी करायला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. विक्रांत बरोबर ना? ऍक्च्युली तुम्हाला माहितीये का, म्हणजे आमच्या घरी तुम्ही उद्या जरी साखरपुडा करायचं ठरवलं ना तरी तयारी करायला काही प्रॉब्लेम नाही. तुला काय वाटतं विक्रांत? ठीक आहे, तसं करायचं असेल तर आम्ही तयार आहोत. सलील काही विचारायचं? नाही नको, म्हणजे मला असं वाटतं आहे की थोडी घाई होतीये का? फक्त रिंग्स तर एक्सचेंज करायच्या, सो हरकत काय? लग्नाच्या वेळी जर साखरपुडा केला तर चालेल? म्हणजे साखरपुडा आणि लग्न हे दोन वेगळे समारंभ आहेत. एक छोटा असेल एक मोठा असेल, पण आहेत निश्चित. त्यामुळे ते एकत्र आपण नको करूया. शिवाय काय की साखरपुड्यानंतर लग्न होईपर्यंत हा जो मधला काळ असतो तो त्या दोघांसाठी फार इंटरेस्टिंग असतो. अनेक गोष्टी त्यात समजू शकतात. तर मला वाटतं ते एकत्र नको. काका तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. हो ना, बरोबर आहे तुमचं. कारण याच काळात तिला बँगलोरचं राहणीमानही कळेल. शिवाय तिला कुठे जॉब करायचा असेल किंवा क्लिनिक सुरू करायचं असेल तर त्यासाठी वेळ जाणारच ना. नाही म्हटलं तरी फरक हा पडतोच. त्यामुळे तिथल्या वातावरणाची सवय तिला आत्ताच झाली तर चांगलं आहे ना. आणि अशी ऍडजस्टमेंट करायला वेळ जातोच ना. असं तुम्हाला वाटतं काकू, पण ऍडजस्टमेंटच्या बाबतीत आमची मनू कशी आहे ते तुम्हाला खरंच माहिती नाहीये. नाही म्हणजे तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की मी मोठी बहीण आहे आणि मनू समोर आहे म्हणून मी हे सगळं बोलतेय, पण आयुष्यात ऍडजस्टमेंट म्हणजे काय हे मनूकडून शिका. त्याच्यामुळे ही ऍडजस्टमेंट मनूसाठी काहीच नाहीये. म्हणजे एक वेळ मी नवीन जागी गेले ना तर मी चिडचिड करेन, पण मनूच्या बाबतीत चिडचिड ही गोष्ट शक्यच नाहीये. आता मनूला कदाचित असं वाटत असेल की माझी बहीण जी माझ्याशी एवढं भांडते ती आज माझ्याबद्दल एवढं चांगलं का बोलतेय, पण आहे ते आहे. तुम्हाला माहितीये, लहानपणी मी मनूला विचारायचे की काय मनू, समजा तुझं लग्न झालं आणि तुला घर सोडून लांब जायला लागलं तर तू काय करशील? तर मनू मला म्हणायचे की मला सासर चांगलं मिळालं ना तर मी कुठेही जाऊ शकते. आणि आज सलील तिच्या आयुष्यात आला. सो आय एम व्हेरी हॅपी. आम्ही आमच्या ताईशी इतकं कधी बोलत नव्हतो, पण ह्यांचं मानसीवरचं प्रेम बघून मला माझ्या ताईची आठवण झाली. लग्नानंतर ताई मानसीला किती मिस करणार आहे हे आत्ताच कळतंय मला. त्यामुळे आपण असं करूया, साखरपुडा आपण मुंबईतच करूया आणि लग्न मात्र आपण बँगलोरला करूया. मगापासून मी मानसीच्या चेहऱ्यावर काळजी बघतेय. आता साखरपुडा इथेच होणार आहे. खुश ना? चला तर मग आपण लग्नाच्या खर्चाचं कसं काय करायचं? मला वाटतं आपण खर्च जो काय तो निम्मा निम्मा करूया. ते दोघांनाही बरं. अरे हे कुणी काही घेतलंच नाही. घ्या ना, घ्या घ्या घ्या. हो घेतलं परत आता.
घे का मुली घे चहा घे.